अविश्वास ठरावानंतर दहिवडीत सत्ता बदल, सुरेखा पखाले यांच्याकडे नगराध्यक्षपदाची धुरा। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या दहिवडी नगरपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे। अविश्वास ठरावानंतर रिक्त झालेला नगराध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार आता नगरसेविका सुरेखा पखाले यांनी स्वीकारला आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या भगिनी असलेल्या सुरेखा पखाले यांच्या निवडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे। मावळत्या नगराध्यक्ष नीलम अतुल जाधव यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते। त्यानंतर प्रशासनाकडून तात्पुरता पदभार सुरेखा पखाले यांच्याकडे सोपवण्यात आला। पदभार स्वीकारल्यानंतर नगरपंचायतीतील विद्यमान नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे अविश्वास ठरावाच्या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांना एकत्र आणण्यात आणि राजकीय समीकरणे जुळवण्यात सुरेखा पखाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दहिवडी नगरपंचायतीतील या बदलामुळे आगामी राजकीय घडामोडींवर काय परिणाम होणार याकडे आता संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।